राज्यभरात आज रंगपंचमीचा उत्साह मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। यावेळी नाशकात पारंपरिक रहाडीची धूम पाहायला मिळते। होळीच्या 5 दिवसानंतर साजरी केली जाणारी रहाड रंगपंचमी ही एक अनोखी आणि भव्य परंपरा आहे। यावेळी 10 ते 12 फूट रुंद आणि 10 ते 15 फूट खोल असलेल्या टाक्या, खडक आणि चुनखडीचा वापर करून बांधल्या जातात आणि त्या पूर्ण रंगाने भरून नागरिक रंगपंचमी खेळतात। तसेच शिर्डीतील साई मंदिरातही मोठ्या उत्साहात रंगपंचमी साजरी केली आहे। दृश्य आपण पुढारी न्यूजवरती पाहतोय। रंगपंचमीचा एक वेगळाच उत्साह आज पाहायला मिळतोय। राज्यभरात रंगपंचमीचा उत्साह आहे। यावेळी नाशकात मात्र पारंपरिक रहाडीची धूम पाहायला मिळते। होळीच्या 5 दिवसानंतर ही रहाड रंगपंचमी साजरी केली आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्या सोबत जोडलेत। किरणकडे जाणार आहे। किरण, एकीकडे होळी साजरी झाली, त्यानंतर 5 दिवसांनी रहाड रंगपंचमी साजरी केली जाते आणि आज रहाड रंगपंचमीचा उत्साह नाशिकमध्ये नेमका कसा पाहायला मिळतो? कारण खरं तर आपण जर बघितलं तर धुलीवंदनला संपूर्ण देशामध्ये होळी साजरी केली जाते। मात्र काही शहर अशी आहेत ज्या ठिकाणी रंगपंचमीला रंग उधळले जातात, त्यामध्ये नाशिक शहर आहे। नाशिकमध्ये आगळ्या वेगळ्या पद्धतीनं रंगोत्सव साजरा केला जातो, ज्यामध्ये पेशवेकालीन ज्या राहाडी आहेत, ज्याला हौद म्हणून देखील संबोधलं जातं, अशा स्वरूपाच्या राहाडींमध्ये या ठिकाणी रंग मिसळवले जातात आणि त्याची विधिवत पूजा करून खरं तर रंगोत्सव साजरा केला जातो, ज्यामध्ये उड्या मारल्या जातात, त्याला धब्बा मारणं असं देखील म्हटलं जातं। आणि त्याचाच जो उत्सव आहे तो आजच्या दिवशी नाशिकमध्ये पाहायला मिळणार आहे। नाशिकमध्ये तसं पाहायला गेलं तर 22 राहाडी आहेत, मात्र 7 राहाडी खुल्या केल्या जातात आणि त्यामध्ये रंग मिसळून रंगांची उधळण केली जाते। प्रत्येक राहाडीच्या ठिकाणी एक मंडळ आहे। काही ठिकाणी नाशिककर जे स्थानिक रहिवासी आहेत ते याची जी लगबग आहे ती तयारीची करत असतात। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर आता नाशिकच्या दिल्ली दरवाजा या ठिकाणी मी सध्या आहेत आणि याच ठिकाणी जी रहाड आहे, हौद आहे, काही ठिकाणी चुन्या मातीमध्ये या ठिकाणी बांधलेली रहाड असते, काही ठिकाणी दगडामध्ये कोरलेली रहाड असते आणि पेशवे काळामध्ये जे हौद म्हणून वापरले जायचे त्याचा आता रंगांची उधळण करण्यासाठीची ही दरवर्षी रहाड खुली केली जाते। आणि आपण दुसऱ्या बाजूला जर बघितलं तर हेच जे पारंपरिक रंग आहेत ते या ठिकाणी तयार केले जातात। खरं तर आपण जर बघितलं तर हे रंग उकळवले जात आहेत, जे उकळून रहाड रंगपंचमीचा उत्साह पाहायला मिळतोय। खूप खूप धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।